जय श्रीराम सर्वांना. माझे गुरुबंधू असोत, गुरुभगिनी असोत आणि नवीन कोणीही बघणारे असोत, त्यांना सर्वांना मनापासून जय श्रीराम. गुरुमाऊलींचा 21 ऑक्टोबरला जन्मोत्सव येणार आहे आणि त्या जन्मोत्सवानिमित्त गुरुमाऊलींनी ह्या वर्षी म्हणजे ह्या महिन्यात आता दिंडी निघलेल्या आहे, 7 पीठावरून दिंड्या दिंड्या आहेत. त्या सगळ्या सुंदरेचं रक्षण करत करत नानीधामकडे चाललेलं आहेत. झाडे लावा, झाडे जगवा, आणि ती नुसतं म्हणतच नाहीत तर करत चाललेले आहेत आणि खूप झाडे लावलेले आहेत. आज आध्यात्मिक शाळेत सांगितलंय 69,000 झाडं लावले गेलेले आहेत. आणि गुरुमाऊलींचं म्हणणं आहे, म्हणजे गुरुमाऊलींचं एक हे की देह आहे, म्हणजे झाडे 1,00,000 लावायचे आहेत. तसं मग आज मी पण आज एक झाड लावणारच आहे आणि दाखवते तुम्हाला. आणि तुम्ही पण नक्कीच लावा, एक झाड लावा. कुणाच्याही नावाने लावा, आपल्या आईच्या नावाने लावा किंवा आपल्या गुरुमाऊलींच्या नावाने लावा आणि त्याला सांभाळा, त्याचं जतन करा आणि खूप छान आपल्या वसुंधरेचं संरक्षण आपण करूया. झाडे लावू, झाडे जगू, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. चला तर मग लावायला आंब्याचं झाड दाखवते तुम्हाला. झाड पण कसं आहे ते तर लावलं आहे बघा एक झाड. हे बघा किती सुंदर झाड आहे. झाड आम्ही घरीच बनवलेलं मी होतं, म्हणजे की उन्हाळ्यात आंबे खाल्लेल्या कोया होत्या आणि एक छान कोई आंबा होता तो लावलेला आहे. आणि बघा आता ह्याची सांभाळायची जबाबदारी आपल्याकडेच गुरुमाऊलींनी दिलेली. आता ह्या झाडाची नोंद पूर्ण म्हणजे गुरुमाऊलींच्या सॉफ्टवेअरमध्ये होणार आहे. हे झाड जरी वाळायला लागलं ना तरी आपल्याला तिथून परमिशन येणार की ह्या ठिकाणचं हे झाड वाळायला लागलेलं आहे. एकदम सगळं म्हणजे की हे दाखवणार आहे, लोकेशन दाखवणार आहे, झाड कुठं आहे, कसं आहे, काय आहे, ह्याला पाण्याची आवश्यकता आहे, हे वाळायला लागलं आहे. म्हणजे एवढ्यापर्यंत सगळी तयारी केलेली आहे गुरुमाऊलींनी. चला तर मग तुम्ही पण नक्की एक झाड लावा बरं. जय श्रीराम सर्वांना.